शासनाच्या योजना तळागाळातील सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचाव्यात म्हणून महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून ग्रामस्तरीय अभियान या ठिकाणी राज्यभरामध्ये राबवण्यात येत आहे। तर याचाच भाग म्हणून आज आपण नांदेड जिल्ह्यातल्या किनवट तालुक्यामध्ये आज तालुकास्तरीय अधिकारी आणि ग्रामस्तरीय अधिकाऱ्यांची बैठक या ठिकाणी आज पार पडली। आपण या निमित्तानं ग्रामस्तरीय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून गावखेड्यातल्या प्रत्येक सामान्य माणसापर्यंत शासनाच्या वेगवेगळ्या विभागाच्या वेगवेगळ्या योजना या अभियानाच्या माध्यमातून पोहोचवणार आहोत। जे घटक आजवर शासनाच्या योजनेपासून वंचित आहेत तर त्या घटकापर्यंत जाऊन त्यांना गृहभेटी घेऊन त्यांना शासनाच्या योजना समजावून सांगून त्यांचे अर्ज संकलित करून त्या अर्जाच्या संकलनानंतर त्यांना प्रत्यक्ष लाभ देण्याची कार्यवाही या ठिकाणी ग्रामस्तरीय अधिकारी, तालुकास्तरीय अधिकारी, जिल्हास्तरीय अधिकारी आणि मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकारी यांच्या समन्वयातून या ठिकाणी आपण ही मोहीम पार पाडणार आहोत। जे लोक आजवर शासनाच्या वेगवेगळ्या योजनांपासून वंचित राहिले तर त्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्याचं काम या निमित्तानं करणार आहोत। या ठिकाणी तहसीलदार साहेब असतील किंवा BDO साहेब असतील, अशा पद्धतीनं प्रत्येक विभागाच्या ह्या शासनाच्या वैयक्तिक लाभाच्या वेगवेगळ्या योजना शासनानं या ठिकाणी आखलेल्या आहेत, परंतु याची तितकीशी जनजागृती झाली नसल्या कारणानं म्हणा अथवा सामान्य लोकांमध्ये कसं अवेअरनेस नसल्यामुळे म्हणा की त्या योजनांचा लाभ लोकांना घेता आलेला नाही। तर अशा प्रत्येक गावतांड्यावर वस्तीपाड्यावरती जाऊन या ठिकाणी मुख्यमंत्री कार्यालयाची एक टीम, शासकीय अधिकाऱ्यांची टीम आणि ग्रामस्थ या सर्वांच्या समन्वयातून आपण थेट मुख्यमंत्री कार्यालय थेट शेवटच्या माणसापर्यंत जाऊन या ठिकाणी काम करणार आहे। या कामासाठी या मतदारसंघाचे खासदार हेमंतजी पाटील साहेब यांचंसुद्धा महत्त्वाचं सहकार्य आम्हाला लाभत आहे। त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांचे खाजगी सचिव डॉक्टर अमोल शिंदे सर असतील, आपले जिल्हाधिकारी राऊत साहेब असतील किंवा मग सर्व विभागाचे जिल्ह्याचे HODs असतील, या सर्वांची या कामासाठी मदत होती आहे। मुख्यमंत्र्यांना अभिप्रेत असणारं सामान्य लोकांसाठीचं शासन व्यवस्था या जिल्ह्यामध्ये आणि या किनवट तालुक्यातल्या प्रत्येक माणसापर्यंत पोहोचावी हाच या संपूर्ण मोहिमेचा उद्देश आहे।